नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मिसळ करणार आहोत। कमी साहित्यात सोप्या पद्धतीने मिसळ करणार आहोत। चला तर मग आता साहित्य बघूया। लसूणचे हे मी 2 गड्डे घेतल्यात। 1 वाटीभर खोबरं घेतले, सुक्क खोबरं। कढीपत्ता घेतलाय। 2 टोमॅटो मोठे घेतल्यात। 1 मिरची घेतल्या 2 भाग करून। कांदा 1 मोठा घेतलाय आणि आल्याचा 2 इंचाचा तुकडा घेतलाय आणि कोथिंबीर। आता याचं वाटण करून घेऊया आपण। आणि हे जिरं पण घालायचं 1 चमचा। आणि धनेपूड नाहीये माझ्याकडे म्हणून मी धने घालणार आहे। आता वाटण करून घेऊया आपण। तर बघा आपलं वाटण तयार आहे। असं एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर आता चला मिसळ दाखवते तुम्हाला। चला तर आता आपण ह्या भांड्यात मिसळ करणार आहोत। 4 चमचे असं आपल्याला तेल घ्यायचं आहे। ह्याला तेल जरा जास्त लागतं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता मोहरी घालून घेऊया। तर आता बघा आपली मोहरी तडतडली छान। कढीपत्ता घालून घेऊया। आता हिंग घालायचं। आता हे वाटण घालूया आपण मगाशी केलेलं। बघा आपला वाटण छानपैकी परतून झालंय। आता त्याला तेल सुटले थोडं थोडं। आता आपण यात मसाले घालून घेऊया। हळद घालायचे 1 चमचा, लाल तिखट घालायचे काश्मीरी लाल तिखट, गोडा मसाला घालायचा आहे 1 चमचे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा। आणि ह्याला पण आता छानपैकी परतून घेऊया। आता थोडंसं पाणी घालून घेऊया, आपला मसाला खाली करपू नये म्हणून। आणि छानपैकी ह्याला आता शिजवून घेऊया आपण। बघा आता आपला मसाला एक छानपैकी फ्राय करून झालेला आहे आता परतून। आता ह्यात आपल्याला बेसन घालून घेऊया आपण, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता ह्याला छानपैकी परतून घेऊया आपण। बेसनाचा कच्चा वास न यायला पाहिजे म्हणून थोडंसं परतून घेऊया। तर बघा आता आपलं झालंय परतून हे छानपैकी। आता ह्यात मटकी घालून घेऊया। ज्यादा ह्याला आपल्याला भांडे वगैरे काढायची गरज नाहीये, एकाच भांड्यात होऊन जातंय। मटकी परतायची। आता मटकी परतून घेऊया आपण छानपैकी आणि मीठ घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालून घ्या। आणि उन्हाळा आहे त्यामुळं किचनमध्ये खूप वेळ बसून वेळ घालवण्याची गरज नाही आहे आपल्याला, त्यामुळं झटपट आपल्याला करता येणार। बॅचलर्सना पण करता येते असं झटपट होणारी मिसळ करायला लागलोय आपण।
तर आता गरम पाणी घालून घेऊया. तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं पातळ थोडंसं जाड असं करून घ्यायचं आहे. याला पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा करून घालू शकता. तर बघा आपल्या मिसळला उकळी आले. आता 10 मिनटं आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आणि आपली मिसळ तयार आहे. मग खूप मस्त तरी आले ह्याला आणि वास पण खूप मस्त येतोय. झणझणीत झाले एकदम. तुम्ही बघू शकता कलर कसला भारी आलाय ते. तर बघा आपली मस्त मिसळ तयार आहे. आता कट कसला भारी आला ह्याला. तर चला तर आता सर्व करून घेऊया. बघा कसले भारी दिसायला लागले. तर आता चला सर्व करून घेऊया. मस्त पाव ठेवायचे आहेत. भरपूर अशी कोथिंबीर. शेव. बघा कसलं भारी दिसायला लागले. तर आपली मस्त झणझणीत भेळ मिसळ तयार आहे. आता शेव. तर तुम्ही पण नक्की करून बघा अशा प्रकारे झटपट. आणि माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.